शुभ सकाळ मित्रो, पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. सकाळचे वाजलेत आता 7:45 झालेत आणि आज बैल सोडायला मी चालू आहे. टायटल थंबनेलवरून समजलं असेलच, कारण आई आणि पप्पा एक रिलेशनमध्येच आपल्या कार्य आहे, तिकडे दोघेजण चाललेत आणि आज आम्ही कामाला पण नाहीत, कारण ते दोघेजण चालल्यामुळे म्हणजे वाडीतील बरेच जण जातात तिकडे. तर बैलांना सोडून काम पण आमचं बंद आहे. बैलात सोडतो आहे, चरायला घेऊन चाललो आहे. तर जास्त काही लांब नेत नाहीत, कारण आपला एक बैल थोडा पायाने आदो आहे ना, त्याच्यामुळे इथे बाजूलाच नेतो चरायला. शेती पण इथे बाजूलाच आहेत. पाऊस सकाळ सकाळचा आता थोडासा कमी आहे, नाहीतर 4-5 दिवस तर सकाळी हजेरी चांगली मजबूत लावत होता. वातावरण तर झालं आहे. याचा हा पाठचा पाय आहे ना, तो थोडासा हे आहे बघा. डॉक्टर वगैरे झालं आहे त्याला करून, परंतु काय त्याला हे नाही. आता थोडीशी गावठी औषधं चालू आहेत. याच कारणाने यावर्षी त्याला जोतालाही बांधलेलं नव्हतं. चल, जास्त लांब घेऊन जात नाहीत. इथेच आपल्या पडलेल्या मळ्या आहेत ना, या मळ्यांमध्येच टाकतो. कारण पप्पा पण तेच बोलले, जास्त लांब घेऊन जाऊ नको. ये 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 घ्या, चला. बैलांना एकदा सवय झाली ना चारायची का बरोबर येऊन तिथे थांबतातच. चल, शर्यतीतल्या बैलांना आपण पाहतोच सगळेजण की आता ते जीवाचं रान करून धावत असतात, नंतर मग त्यांचे उतरत्या वयात पाय वगैरे दुखतात. तसंच याचं पण झालेलं आहे. याचं काही वय झालेलं नाही अजून, परंतु आमचा एक मोठा बैल होता, तो मेला. त्याच्यासोबत जास्त असून जायचा लहानपणी, आणि तो बैलाला उतरून कुठे पण टाकायचा. त्याच्यामुळे पण याच्या पायावरती परिणाम झालेला असू शकतो. कारण आता डॉक्टर करून पण उतर सावकाश सावकाश. तसं या दोघांचं अजिबात टेन्शन नाही आहे. आपण जिथे बसून राहतो तिथे चरत राहतात. आम्ही जर पुढे गेलो तर ते पुढे येणार आहेत, त्याच्यामुळे इथेच बसतो चरू देत. कारण इकडे बाजूला वरती शेत आहे सुनीलचं, आणि तिकडे तर थोडं सांभाळून घ्यावं लागणार आहे. या साईडला आम्ही इथे बंदोबस्त करून ठेवला आहे, साडी वगैरे बांधून. सध्या याच्या पायावरती ना लेप काढायचं काम चालू आहे, परंतु 2 दिवसानंतर काढतो आहे. तर आपल्याकडे काही वैद्य वगैरे आहेत ना, ते आमचे काका एक आहेत वाडीतले, ते येऊन याच्या पायाला लेप काढतात. 1-2 दिवस व्यवस्थित होतो आहे पूर्ण, तर थोडं पेन होतं आहे वाटतं त्याला. लवकरच होईल रिकवर तो पण. अशा मळ्या पडून राहिल्या ना का त्याच्यामध्ये खैर 100% होतात बघा. फुकटचं उत्पादन. ही पुढची मळी आहे ना, हिच्यात आपण आपल्या भात लावण्याचा शेवट केला होता. थोडीशी पाठवून लावलेली आहे म्हणून थोडीशी ते वेगळे दिसते बघा. आणि बाकीच्या बघा कशा आहेत. ती पण आता होईल लवकरच, यांच्यासारखी दिसायला लागेल. सध्या तरी पूर्वीसारखी आता गुरं कमी असल्यामुळे सगळीकडे चारायला भरपूर आहे. आणि पहिलं कसं
गुरं जास्त असायची, त्यांना पोटभर चारायला पण मिळायचं नाही. मग सकाळीच लवकर सोडून सरवून दुसरे यायच्या आधी पुन्हा दुसरीकडे नेऊन अशी सगळी धावपळ असायची. आणि आता ह्या गुरांना जरा बघितलं ना का जरा बरं वाटतं, कारण आता दिसतच नाहीत कुठे. गावात पण आमच्या आता दोघा तिघांकडेच असतील बैल, दोघा तिघांकडे आहेत. काही जणांकडे गाई वगैरे आहेत, 2-3 जणांकडे. आणि पूर्वीची लोक घरात असलेल्या जनावरांवरून घराची संपत्ती ओळखायची, कारण खरी श्रीमंती ही घरात असलेल्या बैलांवरून ते ठरवली जायची. आता तसं काही नाही. श्रावण महिना जवळ आला आहे. मोर ओरडतोय बघा वरती. आधी नको चल खाली. आता गणपती येईपर्यंत एक टाईमच, म्हणजेच सकाळी सोडायचे, दुपारपर्यंत ते चरतात. संध्याकाळी परत काय सोडत नसतो, म्हणून थोडा जास्त वेळ. हो, तिकडे नको जाऊ. नंतर गणपतीच्या नंतर सकाळ संध्याकाळ 2 टाईम सोडायला चालू करतो. इकडे थोडासा बंदोबस्त नाही म्हणून इथं बांधावरतीच बसू नये, कारण ह्याला इकडे आला तर तोंड टाकू शकतो या लावणीत. पाऊस भरलेला होता तो पूर्ण उडाला आहे. आता पूर्ण सूर्यही दिसायला लागला आहे बघा. साडेबारा वाजत आलेत. जवळजवळ पोटं काढलं नाहीत बघा, सरून पावसाने परत वातावरण केलं आहे चांगलं. मी थोडासा इथे कंपाऊंडमध्ये गेलो होतो खाली, जास्त वेळ नव्हतो. यांना इकडे एक कोपऱ्यात ठेवलं होतं, थोडंसं आलो फिरून. इकडे कणगं वगैरे लावलेत, करांदे आहेत, कणगं वगैरे अशी इथे ओळ आहे बघा पूर्ण. यावर्षी हळद नाही जास्त केलेली आहे, ती इथे 2 दाईने आहेत तेवढ्याच. आणि त्या तिकडे तवशेने चिपळण्याच्या वेळे आहेत. पाऊस पूर्ण भरला आहे, मुसळधार येईल असं वाटतंय.
1 वाजून गेला आहे. पाऊस लागतोय आता जवळजवळ 15-1 मिनटं. पोट भरणा झाले. बघूया जेव्हा बाहेर निघायला निघतील तेव्हा घेऊन जाईन. काय पुन्हा संध्याकाळी सोडायचे नाहीत. यांना बांधल्याच्या नंतर माझी पोट भरणा घरी जाऊन होईल. ले लावणी आहे तिकडं. कबड्डी पडीव पूर्ण अंधार केला होता. थोडासा पडल्यानंतर थोडा बारीक झाला आहे बघा. पाठीमागे आकाश थोडं थोडं मोकळं होते. घ्या चल. मला चाललेत आता वाड्यात. शिरं टाकून ठेवतो इथे. निघून बांधतो आता. व्हिडिओ मित्रांनो आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. बाय.